नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया लोकसत्ताने. पुण्यात ऑलमोस्ट वर्षभर सर्व महिने इतका जास्त पाऊस जरी पडत असला तरी सुद्धा शहराला आता पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय जलसंपदा विभागानं घेतलेला आहे आणि त्याची कार्यवाही पोलीस बंदोबस्तामध्ये आजपासून केली जाणार होती. याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार असून अनेक भागामधला पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचं म्हटलं जातंय. खडकवासला धरणाबरोबरच भामा आसखेड धरणाकडून सुद्धा महापालिका पाणी घेतं आणि मोठ्या प्रमाणावर महापालिकेकडून जे पाणी घेतलं जातं तर त्याचा परिणाम शेतीच्या उन्हाळी हंगामावर होणार असल्याचं असणारच्या पार्श्वभूमीवर ते कारण देऊन जलसंपदा विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आलेली आहे. याबद्दल बोलत असताना खडकवासला पाटबंधारे विभागाचे विजय पाटील हे कार्यकारी अभियंता जे आहेत तर ते म्हणाले की भामा आसखेड धरणातून महापालिका जेवढं पाणी घेते तेवढं पाणी खडकवासला धरणातून कमी घेणं अपेक्षित आहे आणि त्याबद्दल महापालिकेला वेळोवेळी सूचना करण्यात आलेली होती, स्मरणपत्र पाठवण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई नाही झाली. त्यामुळे जलसंपदा विभागाने हे पाऊल उचललेलं आहे. यावर बोलत असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे असं म्हणालेले आहेत की शहराला आवश्यक असलेलं पाणी कमी करण्याचा जो निर्णय आहे तो मनमानी पद्धतीचा आहे. नवीन समाविष्ट गावं झालेली आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या बाउंड्रीज बघता हे पाणी गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग यांच्या निलंबनाची कारवाई महाराष्ट्र सरकारनं काल केली आहे. त्याची बातमी आज लोकसत्ताच्या पानिकवर आली आहे. कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन हा जो नवीन व्हेरियंट आढळलेला आहे, दक्षिण आफ्रिकेत तो प्रथम आढळून आला होता, तर त्याचे पहिले 2 रुग्ण भारतातले हे सापडलेले आहेत. कर्नाटकातले हे दोन्ही रुग्ण आहेत. त्यातले एक जे आहेत ते आरोग्य कर्मचारी आहेत 46 वर्षीय आणि दुसरे जे आहेत ते फॉरेन नॅशनल आहेत 66 वर्षीय. राज्यात 2 दिवस जो अवकाळी पाऊस होतोय त्यामुळे द्राक्षबागा आणि कांद्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मंगळवारी रात्रीपासून 2 दिवस अवकाळी पावसानं राज्याला मोठा तडाखा दिलेला आहे. त्याच्यामुळे सध्या द्राक्ष बागा ज्या आहेत, निर्यातीची जी द्राक्ष आहेत, त्याचप्रकारे कांद्याचं पीक जे आहे, या दोन्ही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आज सांगली आणि पुण्यावरून ही बातमी आली आहे लोकसत्तासाठी. जवळपास 1.25 वर्षांच्या खंडानंतर राज्यातल्या ग्रामीण भागात 1ली ते 4थी आणि शहरी भागातल्या 1ली ते 7वीच्या शाळा बुधवारी सुरू झाल्या. सर्वत्र अजून सुरू नाही झाल्यात. पुण्यातल्या बऱ्याचशा शाळा सुरू नाही झाल्या तरी थोड्याफार प्रमाणात त्या शाळा सुरू झालेल्या आहेत. तर त्याबद्दलची सविस्तर बातमी आज लोकसत्ताने केलेली आहे की गावांमध्ये शाळा सुरू होण्याबद्दल उत्साह आहे तर शहरांमध्ये चिंता असलेली दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4थीपर्यंतच्या 82.52% शाळा सुरू झाल्यात तर शहरी भागात 7वीपर्यंतच्या 49.75% शाळा सुरू झाल्यात. काढणीला आलेला कांदा जो होता राज्यातल्या बऱ्याच ठिकाणचा, तर जो काही पाऊस झालेला आहे गेले 2 दिवस, आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर त्याबद्दलच्या 2-3 बातम्या, सविस्तर बातम्या आज लोकसत्तानं एक्सटेन्सिव्हली कव्हर केलेल्या आहेत. इनफॅक्ट अवकाळी पावसाबद्दलच्या बऱ्याचशा बातम्या आज आलेल्या आहेत. मोठीच घटना आहे ही गेले 2 दिवस ज्या प्रकारचा पाऊस पडतोय. तर दुसरी अजून एक महत्त्वाची बातमी त्याबद्दल जी आलेली आहे ती म्हणजे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या अवकाळी पावसामुळे तब्बल 1777 शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे. तसंच 600 शेळ्या या गंभीर जखमी झालेल्या आहेत. याशिवाय पावसामुळे एका घराची पडझड झाल्याचं सुद्धा जिल्ह्यात दिसून आलेलं आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हा होता आजचा लोकसत्ता. यापुढचा पेपर आहे द हिंदू. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पहिल्या 2 भारतातल्या ज्या केसेस सापडलेल्या आहेत कर्नाटकात, तर त्याबद्दलची बातमी आज अफशान यास्मीन आणि जेकब कोशी यांनी दोघांनी मिळून द हिंदूच्या पानेकसाठी दिलेली आहे. कर्नाटकमधली बातमी आहे त्यामुळे जास्त सविस्तर रिपोर्ट दिलेला आहे आणि ह्या लोकांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, हे दोघं जे आहेत तर त्यांचे काही कॉन्टॅक्टसुद्धा आता कोविड पॉझिटिव्ह झालेले आहेत. तर त्यामुळे त्यांना पण ओमायक्रॉनची लागण झालेली आहे की नक्की काय आहे या सर्व संदर्भातला अभ्यास सध्या चालू आहे. 2-3 दिवसांपूर्वी आपण मल्लपेरियार डॅमबद्दलची एक नवीन बातमी बघितली होती. आपल्याला माहिती आहे की केरळ आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये या धरणावरनं वाद आहेत. हे धरण जे आहे ते तमिळनाडूमध्ये आहे, त्यामुळे पण त्याचे दरवाजे उघडल्यानंतर जे पाणी वाहतं ते पेरियार नदीमध्ये वाहतं जी केरळमधून वाहते. त्यामुळे केरळचं त्या धरणातनं पाणी किती सोडलं जावं, धरणामध्ये किती हाईटला पाणी मेंटेन करावं याबद्दलच्या अनेक सूचना आहेत आणि केरळ आणि तमिळनाडूमध्ये त्याबद्दलचे वाद आहेत.
तर 2 दिवसांपूर्वी अचानक जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता तमिळनाडूने या धरणाचे चार एक दरवाजे उघडल्याचं केरळचं म्हणणं होतं आणि त्यावरनं त्यांनी असं हे पण व्यक्त केलं होतं की अशा प्रकारे न सांगता पूर्वसूचना न देता अचानकपणे रात्रीच्या वेळेस ते पण धरणाचे दरवाजे उघडणं हे पेरियार नदीकाठच्या गावांसाठी धोकादायक आहे. आज त्याच्या फॉलोअपमधली बातमी परत एकदा गिजी के रामन यांनी इद्दुकीवरनं दिलेली आहे, ज्याच्यामध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांना असं लिहून कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे की जे पाणी सोडलं जाईल ते शक्यतो दिवसाच्या वेळेस सोडलं जावं आणि योग्य ती पूर्वसूचना योग्य वेळेआधी केरळला कळवलं जावं की या धरणाचं पाणी सोडण्यात येणार आहे, जेणेकरून जे काही व्यवस्था असेल, एमर्जन्सीची व्यवस्था असेल, रेस्क्यूची व्यवस्था असेल, जर गरज पडली तर हे सर्व केरळला वेळीच करता येईल. बंगालच्या उपसागरात सध्या एक सायक्लोन, एक चक्रीवादळ तयार होते. हे तयार झाल्यानंतर चक्रीवादळ जोवाद असं नाव त्याला देण्यात येणार आहे. हे चक्रीवादळ साधारण 4 तारखेला आंध्र प्रदेश, ओडिशाच्या कोस्टल एरियाजवरनं त्याच्यावरनं क्रॉस करण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. तर या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारनं 14 डिस्ट्रिक्ट्सना, 14 जिल्ह्यांना हाय अलर्टवर टाकलेलं आहे आणि तिकडं जे काही करायची गरज पडेल, इव्हॅक्युएशन करायची जर गरज पडेल तर किंवा जे काही यंत्रणा सुसज्ज ठेवायची गरज पडेल तर ते सर्व करायला ओडिशा सरकारनं सुरुवात केलेली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे. गेल्या 40 वर्षांपासून रखडलेलं डॅम सेफ्टी बिल जे होतं, जे लोकसभेमध्ये 2019 मध्ये पास झालं होतं, ते आज काल पास करण्यात आलं. या बिलवरनं राज्यांना बऱ्याचशा जिकडे विरोधी पक्षांचं सरकार आहे तर त्या राज्यांना थोडासा आक्षेप होता. त्यांनी असं म्हटलं होतं की राज्यांना विश्वासात न घेता आणि हे बिल तयार करण्यात आलेलं आहे आणि यावरनं काल त्यांनी बराच विरोध केला. मात्र 4 तासांच्या डिस्कशन नंतर आणि बऱ्याच गदारोळातच हे बिल काल पारित करण्यात आलं. राज्यसभा तसंच लोकसभेत दररोज काय काय घडतंय सध्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि कोण काय बोलतंय, कोणती बिलं पारित होत आहे, याबद्दल अजून सविस्तर माहिती घेण्यासाठी, अजून सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा इंडी रेडिओ या आमच्या ॲपवरचा लोकसभा वृत्तांत हा कार्यक्रम नक्की ऐका. हिवाळी अधिवेशनाचे सर्व दिवस हा कार्यक्रम, हा पॉडकास्ट आम्ही दररोज रात्री घेऊन येत असतो आणि त्यामध्ये भरपूर माहिती असते, कोण काय बोलले ह्याचे ऑडिओज त्याच्यामध्ये असतात. तर आमचा हा कार्यक्रम नक्की ऐका आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवायला विसरू नका. जेव्हापासून नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 ह्याचा अहवाल रिलीज झालेला आहे तेव्हापासनं भारताचा फर्टिलिटी रेट, टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एकूण प्रजनन दर असेल किंवा मग पॉप्युलेशन कंट्रोलबद्दल, फॅमिली प्लॅनिंगबद्दल आपल्याकडे जी काही मेजर्स असतील तर त्याच्यावरच्या चर्चा परत एकदा सुरू झालेल्या आहेत. तर आज एक आर्टिकल, एक डिस्कशन घेऊन म्हणजे पूनम मुत्रेजा आणि एस इरुदया राजन ह्या दोघंही पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या पूनम मुत्रेजा ह्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, तर राजन जे आहेत ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मायग्रेशन अँड डेव्हलपमेंटचे चेअरमन आहेत. तर ह्या दोघांची डिस्कशन करून आज द हिंदूने हे एक आर्टिकल जे आहे ते पब्लिश केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या सर्वेमधनं जे समोर आलेलं आहे की टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो गेल्या 5 वर्षात कमी झालेला आहे आणि तो असाच कमी होत जाणार आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर फॅमिली प्लॅनिंग, भारताच्या धोरणामध्ये फॅमिली प्लॅनिंग इतकं प्रमोट करण्यापेक्षा आपल्याला लोकांना कॉन्ट्रसेप्शन म्हणजे जे बर्थ कंट्रोलचे जे मेजर्स असतात तर त्याचा ॲक्सेस देणं जास्त गरजेचं असल्याचं त्यांचं मत आहे. या होत्या आजच्या द हिंदूमधल्या मुख्य बातम्या. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या करत असतो, ज्यातल्या काही इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीमध्ये असतात, काही छोटे मोठे अपडेट्स असतात तर काही सविस्तर लेख, एनालिटिकल पीसेस, ओपिनियन पीसेस असं पण बरंच काय काय त्याच्यावर असतं. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, इंटरव्ह्यूज असतील, हे वेळोवेळी अपलोड करत असतो. इनफॅक्ट आजच आम्ही पुण्यातलं जे डॉक्टर सालीम अली पक्षी अभयारण्य आहे तर तिकडे जो काही इश्यू चाललेला आहे त्यावर तिकडे जे अतिक्रमण होत आहे तर त्याबद्दलचा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ रिपोर्टाज आम्ही आमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.
इंडी रेडिओ या नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. मघाशी मी मेन्शन केल्याप्रमाणे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल गुगल प्ले स्टोअरची. त्यावर क्लिक करून तुम्ही ते ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता. त्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करत असतो. दररोज रात्री त्याच्यावर डेली न्यूज रील नावाचं एक न्यूज बुलेटिन असतं, ज्याच्यामध्ये भरपूर दिवसभरात ज्या काही देशविदेशात महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात तर त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो. दर रविवारी शेतीमातीच्या गोष्टी नावाचा एक पॉडकास्ट असतो. शेतीविषयक, शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती, अशा बातम्या ह्या आम्ही आठवड्याभराच्या त्यामध्ये डिस्कस करत असतो. मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे लोकसभा वृत्तांत नावाचा कार्यक्रम पण आम्ही त्याच्यावर घेऊन येतो, ज्याच्यामध्ये संसदेच्या अधिवेशनांदरम्यान काय काय घडतं तर त्याबद्दलची माहिती असते. तर आमचं हे ॲप नक्की डाउनलोड करा. आम्हाला जर आर्थिक मदत करायची तुम्हाला इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा एक लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. यापुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स. ओमायक्रॉनचे जे 2 रुग्ण भारतात सापडलेले आहेत कर्नाटकात, आज ऑलमोस्ट सगळ्याच पेपर्सच्या पान 1 वर प्रॉमिनंटली त्याबद्दलची बातमी घेण्यात आलेली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग पसरू नये यासाठी 1 नोव्हेंबरनंतर परदेशातून पुण्यात परतलेल्या सर्व व्यक्तींसह त्यांच्या नजीकच्या संपर्कातील सर्वांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागानं घेतला आहे आणि परदेशातून आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध घेऊन ही तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथकं नियुक्त केली जाणार आहेत. दिवाळीच्या हंगामात मागणीचा बूस्टर डोस उद्योगाला मिळाला असल्याचं आज मटाच्या पुण्यामधून केलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. जिल्ह्यातील 48% म्हणजे जवळपास निम्म्या कंपन्यांचं उत्पादन कोरोनापूर्व पातळीवर त्यामुळे पोहोचलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्याचं उद्योगचक्र नोव्हेंबर महिन्यातही गतिमान असून उद्योगांच्या पुरवठा साखळीतली जी अडचण आहे तर ती दूर झाली तर अजून त्याला चालना मिळेल अशी आशा उद्योगतज्ञांनी व्यक्त केलेली आहे. यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. तृणमूलबद्दलचे ममत्व संपले अशी आजची हेडलाईन आहे. नुकतंच ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या मुंबईत होत्या आणि मुंबईमध्ये त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आपल्याला माहितीच आहे की 2024च्या इलेक्शन्सच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात एक स्ट्रॉंग फळी देशभरात निर्माण करण्याचं काम चालू आहे असं दिसून येत आहे. बरेचसे विरोधी पक्षनेते हे एकमेकांना त्या निमित्ताने भेटत असतात, मीटिंग्स करत असतात. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत असताना, काही प्रश्नांचं उत्तर देत असताना बॅनर्जींनी असा प्रश्न विचारला की यूपीए काय आहे, म्हणजे यूपीए आता अस्तित्वात नाही असं त्यांनी म्हटलं होतं. या म्हणण्यावरनं काँग्रेसचे बरेचसे नेते जे होते ते हे त्यांचं म्हणणं काँग्रेसच्या जिव्हारी लागलं आणि त्यांनी ह्याच्यानंतर ममता बॅनर्जींवर मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली. तर त्याच्याशी संबंधित ही बातमी आहे. ह्या सर्व गोष्टींचं वार्तांकन करणारी ही बातमी आहे. साधारण डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि स्थलांतर करणारे जे पक्षी असतात, मायग्रेटरी बर्ड्स आहेत, तर ते या दरम्यान पुण्यामध्ये येतात. पुण्यातले बरेचसे जलाशय आहेत तर तिकडे ते मोठ्या प्रमाणावर ह्या पक्ष्यांची गर्दी असलेली युजली दिसते. मात्र यावेळेस पुण्यातल्या एखाद्या मोठ्या जलाशयावर भरपूर पक्ष्यांची गर्दी असण्यापेक्षा बऱ्याचशा वेगवेगळ्या जलाशयांवर हे पक्षी विखुरलेले दिसत आहेत. याचं कारण म्हणजे पक्षी अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जलाशयांमधलं प्रदूषण वाढलेलं आहे. त्यामुळे जलसृष्टी, जे पक्ष्यांचं खाद्य आहे तर ते कमी होत जातं आणि त्यामुळे पक्षी एका जागी थांबू शकत नाही, ते वेगवेगळ्या जागी स्थलांतर करत राहतात. इनफॅक्ट येणाऱ्या पक्ष्यांची संख्या जी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणात घटलेली दिसत आहे. पाषाण तलावाचं एक्झाम्पल इकडं पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील यांनी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पाषाण तलावाच्या सुशोभीकरणापूर्वी तिथे असलेली पक्ष्यांची संख्या आणि आताच्या संख्येत तब्बल 50% घट झालेली दिसून येत आहे. हा होता आजचा मटा. यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 वरची आजची पहिलीच बातमी जी आपण घेणार आहोत ती आजची आपली क्रिंज ऑफ द डे बातमी आहे. वल्लभ ओझरकर यांनी मुंबईवरून ही बातमी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनं नुकतंच मोटर व्हेकल्स अमेंडमेंट ॲक्ट 2019 याच्या हिशोबाने त्यांचं जे वेगवेगळे जे फाईन्स असतात, म्हणजे ट्रॅफिक रिलेटेड रूल्स तोडल्याबद्दलचे जे फाईन्स असतात तर त्यांचं कंपाऊंडिंग फाईन्समध्ये रूपांतर केले. म्हणजे आता जर एका तुमच्या व्हेकलची PUC नसेल किंवा पार्किंग रिलेटेड काहीतरी तुमचा ऑफेन्स असेल, म्हणजे पार्किंगचे नियम तुम्ही तोडलेले असतील किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करू शकला नाहीत पोलिसांनी तुम्हाला थांबवल्यानंतर गाडीचे, तर ह्यासाठी पूर्वी जे फाईन्स होते ते दरवेळेस तुम्हाला पकडलं गेलं आणि तुम्ही ह्यापैकी कुठला तरी एक ऑफेन्स कमिट केला तर तुम्हाला 200 रुपये फाईन द्यावी लागत होती. मात्र आता नवीन रूल्सप्रमाणे ह्या अशा कुठल्या तरी गुन्ह्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पकडलं तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील आणि दुसऱ्यांदा जर तुम्हाला पकडल्याचं दिसून आलं तर तुम्हाला डायरेक्टली 1500 रुपये द्यावे लागतील. म्हणजे एकीकडे हे जे ट्रॅफिकचे नियम असतात ते ट्रॅफिक सुरळीत चालावं म्हणून केलेले आहेत की ते लोकांकडून पैसे उकळण्यासाठी केलेले आहेत, असा प्रश्न आता ह्या सर्वांमधनं उपस्थित झालेला आहे.
गुरुवारच्या दिवसभरात जो काही जोरदार पाऊस पुण्यामध्ये झाला, तर तो पाऊस डिसेंबरमधला सर्वाधिक पाऊस आतापर्यंतचा ऑन रेकॉर्ड मानला गेलेला आहे. इनफॅक्ट 24 तासामध्ये थर्सडेला जे काउंट करण्यात आलं ते तब्बल 75.4 मिलीमीटर पाऊस शहरात झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे पुण्यासाठी हा सर्वाधिक ओला दिवस डिसेंबरमधला मानला जातोय. यापुढची बातमी आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी जी आहे त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जे किशोरवयीन किंवा लहान मुलं आहेत ज्यांना HIV ची लागण झालेली आहे, तर अशा मुलांसाठी एक ART सेंटर म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट सेंटर हे मुख्य शहरांमध्ये सुरू केलं जाणार आहे. याचं कारण असं आहे की HIV ची लागण झालेली असेल तर काही अँटी रेट्रोव्हायरल म्हणजे काही एक प्रकारची औषधं त्यांना दिली जातात, गोळ्या त्यांना दिल्या जातात. ही औषधं सिम्पटम्स जे आहेत तर ते कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त म्हणजे निरोगी आणि लॉंग आयुष्य HIV ची लागण झालेल्यांना जगता यावं ह्यासाठी ती औषधं त्यांना प्रिस्क्राईब केली जातात. मात्र ह्या औषधाचा लोकांच्या रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे हे सर्व इश्यूज ॲड्रेस करण्यासाठी हे जे सेंटर्स आहेत हे मुख्य शहरांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज अनुराधा मास्कर यांनी इंडियन एक्सप्रेससाठी ही बातमी दिली आहे. चक्रीवादळ जोवातबद्दल आपण बातमी बघितली आता आधीच्या एका पेपरमध्ये आणि ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या काही कोस्टल भागांना 4 डिसेंबरला हे वादळ क्रॉस करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या कोस्टल एरियाजमधल्या किनारपट्टीच्या भागामधल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांचं जे हार्वेस्ट आहे त्यांच्या शेताची जी कापणी आहे ती लवकर करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, लवकर सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे. त्याबरोबर जे कापलेलं पीक आहे ते लवकरात लवकर विकून टाकायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. कारण एकदा का सायक्लोन आलं आणि त्यामुळे जोरदार पाऊस वारा आला की संपूर्णच पीक नष्ट होईल, त्यापेक्षा थोडं तरी काही वाचवता येते का हा आता शेतकऱ्यांचा प्रयत्न चालू झालेला आहे. आज ऐश्वर्या मोहंती आणि भुवनेश्वरवरून ही बातमी दिली आहे. हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. त्याचबरोबर आमचा राऊंडअप आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे इंडी जर्नल याच नावाचं आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा दररोज येतो. तर आमचं ते चॅनल सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.